अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, सर्वप्रथम यांना त्रिवार पंचांग प्रणाम। भारतीय राज्यघटनेचे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन। या ठिकाणी ग्रंथपठणाला सुरुवात करतो। तर चौथ्या खंडामधलं आपलं प्रकरण आहे आजचं, उपासकांचे 10 विनय नियम आणि उपासकाचे गुण कोणते आहेत ते आजच्या या प्रकरणामध्ये पाहूया आपण। ठीक आहे, काल आपण पाहिलं किंवा गुरु आणि शिष्यांची कर्तव्य किंवा एका गुरुनी एका शिष्याप्रती कसं वागायला पाहिजे, कोणतं लक्ष ठेवायला पाहिजे, कोणतं ध्यान ठेवायला पाहिजे, कोणते नियम सांगायला पाहिजे ते आपण पाहिलं। तर आता साधारण उपासक जे आहे त्या उपासकाच्या कोणते गुण कोणते नियम आहेत तर ते आता या ठिकाणी आपण आज पाहूया। कबीरांनी मिलिंद राजांची विनंती मान्य करून योग्य शिष्यांच्या अंगी 10 गुण असले पाहिजेत म्हणून ते पुढे म्हणाले। किंवा कबीर काय म्हणतात याच्यात आणि नागसेन काय म्हणतात की राजे उपासकामध्ये 10 प्रकारचे गुण असलेच पाहिजे म्हणतात आणि आवश्यक आहे म्हणतात। असले पाहिजे म्हणजे असले पाहिजे नव्हे, आहेतच आणि असलेच पाहिजे आणि आवश्यकच आहे ती गोष्ट, त्याशिवाय आपलं काही कामाचं नाही म्हणून असले पाहिजे म्हणतात। महाराज उपासकाच्या अंगी देखील हे 10 गुण 10 सद्गुण असले पाहिजेत। 10 सद्गुण आहेत की नाही आहेत आणि असले पाहिजे की नाही पाहिजे म्हणतात, ते म्हणतात असलेच पाहिजे म्हणतात। प्रत्येक जो जन्माला आला त्याच्या प्रत्येकाच्या प्रती हे 10 गुण असले पाहिजे म्हणून याच्यामध्ये 10 प्रकारचे गुण सांगितलेले आहेत, म्हणून तरच योग्य उपासक बनू शकते म्हणतात। हे 10 गुण असले त्याच्यामध्ये त्या वेळेला तो योग्य उपासक बनू शकेल असे ते म्हणतात या ठिकाणी। तर ते 10 गुण, ते 10 प्रकारचे गुण, ते 10 गुण असे आहेत किंवा कोणते आहेत मग ते 10 गुण कोणत्या प्रकारचे आहेत बघा ते 10 गुण। तर पहिल्या प्रकारचा गुण त्याच्यामध्ये सांगितला जातो आपल्याला की उपासकाने आपल्या भिक्षूविषयी पूर्णपणे सहानुभूती बाळगली पाहिजे। म्हणजे उपासकाने आपल्याला जशा प्रती भिक्षूच्या प्रती वागायचा आहे राहायचा आहे तशाच प्रकारे त्यांच्यासोबत वागण्याचा प्रयत्न आणि विनया नियमानं आणि नित्य नियमाप्रमाणे आचरण केलं पाहिजे, वागळावी पाहिजे। कारण की ज्या वेळेला ज्या अर्थाला जो घरबार सर्व गोष्टी काही सोडून येतो त्या वेळेला ते फक्त तुमच्या भरोशावर आणि तुमच्या तुम्ही जे काही देता त्याच उपजीविकेवर तो त्याचं जीवन जगते, घरी नाही जाऊ शकत, काही नाही कुठं नाही आहे ना या ठिकाणी। दुसरा आहे धर्माला सर्वश्रेष्ठ मानावं। आपला जो काही बुद्ध आहे, धम्म आहे, संघ आहे, म्हणजे किती मोठा लेवलचा बुद्ध धर्म संघ आपला आहे की नाही। सोनं चांदी हिरे मोती याही पेक्षा आपला बुद्ध धर्म आणि संघ हा श्रेष्ठ आहे की नाही। म्हणून आपल्या धर्माला आपण सर्वात श्रेष्ठ मानलं पाहिजे उपासकांनी। तिसऱ्या नंबरचा भिक्षू यथाशक्ती दान देण्यात चुकू नये। म्हणजे कोणी भिक्षू दान करत राहायचं। आपल्याला माहिती आहे ना की आपल्याकडून पाप कर्म कोणत्याही प्रकारे होत नाही, ठीक आहे, आपण दान देतात, आपण आपल्या हिशोबाप्रमाणे दान देतात। आपल्या हिशोबाप्रमाणे दान द्यायचा अर्थ असा आहे किंवा आपण तर देतो, आपण देतो, आपण आपल्या कार्यासाठी। भगवान म्हणतात जो करणार आहे तो भरणार, आपण तर आपल्या नियमाने हिशोबाप्रमाणे दान देऊन टाकायचं, बाकी तुझे काय। धर्माचा लोक पावत नाही म्हणजे आहे दिसून आल्या धर्माच्या पूज्य पुनर्जन्मासाठी पराक्रमे प्रयत्न केले पाहिजे म्हणतात। किंवा आपण माणसांनी जे काही उपासकाने आहे ते आपल्याला माहिती आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे, अगोदरच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे किंवा माणूस माणसाच्या कर्मापासून त्याचा जन्म अवलंबून आहे आणि प्रकृतीचा विनय हा नियम आहे, हा कोणाला सुटत नाही आणि बदलत नाही। त्याच्याप्रमाणे नियमाप्रमाणे नित्य नियमाप्रमाणे ज्या ज्या प्रकारचे तो कर्म करणार आहे त्या प्रकारचा त्याला जन्म मिळणार आहे, म्हणजे कर्म त्याला सुटत नाही म्हणतात। म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे पुनर्जन्म आपला चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, चांगल्या प्रकारे होऊन आपण तशा प्रकारचे कर्म केले पाहिजे। आणि
आपल्या धर्माच्या आहे की नाही जो त्रिरत्ना प्राप्ती योग्य विचार धर्मी ठेवीत असतो असा उपासक म्हणजे चांगल्या प्रकार. म्हणजे आपली किती रत्न, एक बुद्ध रत्न आहे, एक धम्मरत्न आहे आणि एक संघरत्न आहे. भगवान म्हणतात सांगण्याचा मेन मुद्दा असा आहे की 3 रत्नांना सोडून 4थं शरण स्थान माझं कोणतंही नाही आहे. बुद्ध, धम्म आणि संघ. 4थ्या नंबरचं म्हणा, 5व्या नंबरचं म्हणा उगम स्थान किंवा शरण स्थान आपलं कोणतं नाही. 3च रत्न आहेत आपले फक्त महान. बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. यामध्ये 4थ्या प्रकारचं कोणतंच येत नाही. असा उपासक केवळ ज्ञापैकी सर्व प्रसिद्धी मिळेल इतरांच्या मनात न जाता धर्माच्या प्रती व गुरुच्या प्रती एकनिष्ठ राहतात. म्हणजे असा जर प्रमाणे विनया नियमाप्रमाणे वागले, 3 रत्नाप्रती श्रद्धा, भिक्षूप्रती श्रद्धा, दान देणे, आपल्या पुनर्जन्मासाठी चांगल्या प्रकारचे कर्तव्य करणे, चांगल्या प्रकारचे प्रयत्न करणे, असा म्हणजे त्या धर्माप्रती म्हणजे एकनिष्ठ राहतो. एकनिष्ठ असा तो राहायला पाहिजे. उपासक सतत आपल्या विचारावर व कृतीवर लक्ष ठेवतो. म्हणजे आपण कसं केलं पाहिजे किंवा आपण आपली कृती, आपलं मन, आपलं तन मन जे काय आहे आपण पाप कर्म करत आहोत, पुण्य कर्म करत आहोत हे आपल्याला. कारण की भगवान नंतर ज्याचं मन आहे त्यालाच माहित आहे की दिवसभर मी काय काम करतो आणि दिवसभर तू काय काम करतो. मी तुमच्या मनातलं नाही जाणू शकत, तुम्ही माझ्या मनातलं नाही जाणू शकत. म्हणून आपल्यालाच माहित राहायचे किंवा आपण कोणत्या प्रकारचं काम करतो आणि कोणत्या प्रकारचं नाही करत आहे हे आपणच लक्ष ठेवतो. आपलं मनच लक्ष ठेवतो की आपल्याला दुसरा कोणी नसतो ना लक्ष ठेवणार. तो शांतता प्रिय असतो आणि एकतेचा प्रशंक असतो. आणि अशा प्रकारचा जो शिष्य केवळ धर्माचे दिगव अडळ मागवीत व यथाने बुद्ध धम्म व संघाचे आई निवांत श्रद्धा निष्ठा असते महाराज, तोच योग्य प्रकारचा उपासकाच्या अंगी असणारे हे 10 गुण आहे म्हणतात. म्हणजे श्रद्धा, धर्माच्या प्रती श्रद्धा, यथा अर्थाने बुद्ध धम्म संघाचे शरणस्थान म्हणजे श्रद्धा आहे. ते श्रद्धा असली पाहिजे ना. भगवान म्हणतात सर्वात प्रथम पारामितामध्ये दान पारामिता सांगल्या जाते, पण त्याप्रती दान पारामिता तुम्ही एखादं दान करता तुमच्या मनामध्ये श्रद्धाच नाही, त्याच्यापासून काही अपेक्षित आहे किंवा जे काही मी हे दान देत आहो आणि याच्यापासून मला काही अपेक्षित आहे, तर ते तसं होऊ शकत नाही. का बरं नाही होऊ शकत? जो व्यक्ती साध्या मनानं, सिंपलच्या मनानं श्रद्धा उत्पन्न करून जर मन मोकळ्यापणानं दान देत असेल तर त्याचं दान ते फलदायी ठरते. त्या दानापासून कोणत्या गोष्टीची जर आपण अपेक्षा ठेवली तर ती गोष्ट आपली परिपूर्ण होऊ शकत नाही म्हणते. या ठिकाणी असायला पाहिजे म्हणतात. मग हे सर्व 10 गुण आपल्या अंगी विद्यमान आहेत. येणाऱ्या गडारातून म्हणजे तारापासून धर्माला वाचवण्यासाठी धर्माची पूर्णतम भरमसाठ व्हावी. म्हणजे जे काही भावी आहे आपलं, आता आपण तर पाहिलं ठीक आहे, आपण काही शिकलो नाही, आपल्या डोक्यामध्ये पण काही आलं नाही, पण आपली जी काही भावी पिढी आहे त्या भावी पिढीला बुद्ध धम्म संघ विसरला पाहिजे असं वाटते का तुम्हाला? याच्यामध्ये सांगितलं जाते जर आपण नाही शिकलो ठीक आहे, पण आपली भावी पिढी तर बुद्धाला धम्माला आणि संघाला विसरली पाहिजे. त्यांना तर सवय लावायचा आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यांना तर आपण आणण्याचा विहारात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला ते सांगितलं पाहिजे की बाबासाहेबा, हे तथागता, हे ज्योतिबा फुले असं म्हणजे जे जे काही महापुरुष थोरपुरुष झालेले आहेत ते जर विसरले, सकाळी जर आता आपली ही पिढी निघून गेल्याच्या नंतर त्या भावी जे काही पिढी आहे समजा संपूर्ण उपासक उपासिकांची जे काही भावी पिढी आहे त्या भावी पिढीला बुद्धाची आणि बाबासाहेबांची ओळखच नसली ते कशाला म्हणतात? ओळख असणे आवश्यक आहे ना, गरज आहे ना, आहे की नाही? आपल्याला आहे ओळख ठीक आहे, आपल्याला ते घेता नाही आलं, पण आपल्या भावी पिढीला तर आपण आणून द्यायला पाहिजे, अवलंबून करून द्यायला पाहिजे. या ठिकाणी असं सांगल्या जाते. म्हणून भरमसाठ त्याच्यावर व्हावी, आपण योग्य दिशेने पावले टाकीत त्यासाठी आपलं सर्व शक्तीपणा लावीत आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण योग्य दिशेने आपले पावलं टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपली सर्व शक्तीपणा
जे काही आहे नाही ते आपल्याकरिता उचित योग्य खरोखरच शोधण्यासारखे आहे महाराज. मी आपणास हवे ते प्रश्न विचारण्याची मान्यता देत आहे. आपण कोणतेही प्रश्न विचारा. काय म्हणतात ते किंवा महाराज तुम्ही मला आतापर्यंत पण सुद्धा प्रश्न विचारले आणि याच्या पुढेही कितीही मोठे जर तुम्ही प्रश्न विचारले तरी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी सांगण्याला इथं बसलेला आहो म्हणतात. प्रत्येक प्रश्न तुम्ही विचारताना मला प्रत्येक प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देणार आहो असे ते म्हणतात. तुम्ही कोणताही प्रश्न मला विचारा असे ते म्हणतात. बाबू इकडे बंद कर.